तर मित्रांनो, आपण रात्री थांबलो होतो महर्षी दयानंदजी सरस्वती स्वामी यांच्या आश्रमामध्ये रात्री थांबलो होतो। तर आता आपण इथून निघालोय पुढं। तर आश्रमाचा परिसर पाहू शकता, एकदम स्वच्छ आहे। त्या साईडला बगीचा आहे। शंकरामधला मित्रांनो हे फुले स्वामी दयानंद सरस्वती जन्मभूमी। तर या साईडला मोठी कमान आहे। तर मित्रांनो पाहू शकता, पाऊस येण्याची शक्यता आहे। तर आपण खूप आलेलं आहे। तर आता कुठेतरी आपल्याला थांबायची व्यवस्था पाहावं लागेल, पाऊस जर यायला लागला तर आता मोरंबीमध्ये आलेलो आहे आपण। तर हायवे रोडनी जात असताना मित्रांनो पेट्रोल पंप आहे, इंडियन पेट्रोल पंप। तर आपण इथं पाणी घेण्यासाठी थांबलो होतो। तर हे आपल्याला मित्रपरिवार भेटलेला आहे, आपल्याला केलेला आहे। इथं जेवण करायला बसलोय। तर न्यू रामदेव बाबा हॉटेल आहे। तर इकडं रस्ता आहे। तर आता आपण जेवण करतोय। तर आता रस्त्याने जात असताना आपल्याला एक मामा भेटले। ते म्हणले पेट्रोल पंपाच्या साईडला एक हॉटेल आहे आपलं, तिथे जेवण करून जा। तर आपण आता इथं आलेलो आहे। तर आता जेवण करायला। तर मित्रांनो पाहू शकता, इकडं डाळिंबाची शेती पण केली जाते। तर मला आता भाऊ तर बऱ्याच ठिकाणी डाळिंबाची झाडं दिसलेत। तर या डाळिंबाच्या झाडाला तो 50 ते 100 ग्रॅमचे फळं पण आलेले आहेत आता। तर मित्रांनो भैयाला म्हणलं 2-3 खजूर दे खाण्यासाठी। जर भैयाने एवढे मोठे दिले, त्याला म्हणलं नको देऊ। हे बघा भैया खुश झाला आपल्याला बघून। तर चला आता भैयाने खजूर दिले, खजूर खाऊ। नमस्कार मित्रांनो, तर आपण रस्त्याने जात असताना हे मित्र भेटले, ते गॅस रिपेअर करतात। हे बघू शकता गाडीवर मागे गॅसची शेगडी आहे। तर यांनी जाताना आपल्याला थांबवलं। तर ते म्हणले चला आपण एक मग पाण्याची बॉटल घेतली। आता बघू शकता आपला जायचा टाइम 1 आणि रेल्वेचा यायचा टाइम 1 झालेला आहे। तर मित्रांनो आपण धंगध्रा या गावामध्ये भला हनुमान मंदिरामध्ये आजचा आपला 115वा मुक्काम आहे। तुम्हाला आता हनुमान मंदिर दाखवतो। तर तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो। इकडे हनुमान मंदिर आहे, इकडे महादेव मंदिर आहे, हनुमानजीची मूर्ती आहे, प्रभू श्रीरामांची पण मूर्ती आहे। तर हे संपूर्ण मंदिराचा परिसर आहे। तर हे पूर्ण मंदिर आहे मित्रांनो।